रामकृष्ण हरी. नित्य अभंग गाथा चिंतनाच्या या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजचा अभंग आपल्याला काय पाहायचा आहे तर संत आणि सामान्य माणसं ही दिसायला वरून सारखीच दिसतात, मात्र आतून वृत्तीत बदल असतो. ज्या सामान्य माणसांच्या वृत्तीत बदल होतो ती माणसं असामान्य होत असतात. म्हणून चित्तातल्या वृत्तीचा बदल होणे म्हणजेच आपण सामान्यांकडून असामान्याच्या दिशेने वाटचाल करणे, अशा पद्धतीचा आपला जीवन प्रवास होऊ शकतो. संतांच्या आणि सामान्य माणसांच्या जीवनात किंवा चित्तातल्या वृत्तीत काय फरक होता हे आपल्याला आज या अभंगातून पाहायचं आहे. आणि निश्चित आपण तर नेहमी हे व्हिडिओ पाहतच असतात, पण अजूनही तुकासर नावाच्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आपण या ठिकाणी करून घ्यावं अशी एक विनंती करतो. आणि त्यासोबत बेल या चिन्हावर सुद्धा क्लिक करून ठेवावं, जेणेकरून की मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सगळ्यात अगोदर आपल्याला पोहोचतील. चला तर, आणि एक विनंती पुन्हा की हा व्हिडिओ शेवटपर्यंत का पाहायचा आहे तर मी ज्या अभंगाचं चिंतन आज तुम्हाला सांगणार आहे तो पूर्ण अभंग आणि त्या अभंगातील काही कठीण शब्दांचे अर्थ सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देणार आहे. चला तर मग आजचा हा अभंग आपण या ठिकाणी समजून घेऊया. या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव. मुंगी असू द्या की राजा असू द्या, जेवढा मला मुंगीचा जीव महत्वाचा आणि मानाचा वाटतो तेवढाच राजाचाही जीव महत्वाचा आणि मानाचा वाटतो. कुणी माझा आहे, जवळचा आहे, श्रीमंत आहे, मोठा आहे म्हणून माझा त्याच्यावर जीव, आणि कुणीतरी माझा नाहीये, दूरचा आहे किंवा छोटा आहे, गरीब आहे, त्याच्यामुळे माझ्या मनात त्याच्याविषयी कळवळा नाही, असं संत करत नाहीत. ही वृत्ती सामान्य माणसांची. संत मात्र सर्वांना समान मानतात. सगळ्यांचा जीव संतांना हा सारखाच वाटतो. आणि ह्या वृत्तीसोबतच एक अत्यंत महत्त्वाच्या वृत्तीतला फरक काय तर ते दुसऱ्या चरणात असं म्हणतात की गेला मोह आणि आशा, कळी काळाचा हा फासा. ज्या कारणामुळे मी असामान्याचा असामान्यच राहू शकत होतो त्याचं मूळ कारण म्हणजे मोह आणि आशा. जीवनात या दोन गोष्टी ज्यानं सोडल्या, कळी काळ सुद्धा त्याचा फास त्या व्यक्तीपासून सैल करतो. त्याला जीवनाची आणि जगण्याची एक वेगळी दिशा प्राप्त होत असते, जी संतांना झाली. खुद्द जगद्गुरु तुकोबारायांचीच आशा आणि मोह या दोनही दुष्प्रवृत्ती कुठल्या कुठे निघून गेल्या. त्याचं कारण असं की सगळ्यांना समान मानण्याची वृत्ती म्हणजे मोह आणि आशा आपण स्वतः जरी सोडायचं नाही ठरवलं तरीही सगळ्यांमध्ये समान पाहण्याची वृत्ती जरी आपल्यामध्ये निर्माण झाली तरी स्वतः मोह आणि आशाच आपल्यापासून दूर कुठल्या कुठेतरी निघून जातील. हाही संदेश आपल्याला या ठिकाणी सहजपणे लक्षात येतो. त्यासोबत सोनं ह्या एका धातूसाठी आज जीवनामध्ये कशा पद्धतीचे बदल, कशा पद्धतीची प्रवृत्ती निर्माण झाली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक सोनं या धातूसाठी किती घरामध्ये किती टोकाची भांडणं सुद्धा होत आहेत हे आपण पाहतोय. मात्र सोनं हे काही आकाशातून आलेलं नाही, हे काही विशिष्ट झाडाला लागलेलं नाही किंवा याची काही आपोआप उत्पत्ती झालेली नाही. जगद्गुरु तुकोबारायांना हे चांगलं माहीत होतं आणि म्हणून त्यांनी सोन्याची तुलना मातीसोबत करताना सांगितलं की सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. सोनं हा धातूच मुळात मातीतून आलेला आहे, फक्त प्रमाण त्याचं कमी असल्यामुळे त्याची किंमत जास्त, एवढंच. आपण सामान्य माणसं आहेत, आपण हे समजून घेऊ शकत नाही, पण संत हे विशेष वृत्तीचे आहेत म्हणून त्यांना ही जाण की माती आणि सोनं तर सारखंच आहे ना, कारण मातीतूनच सोनं आलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या की सोनं आणि माती यांना जो आपल्या चित्तात समान मानेन, अहो तो तर जवळपास संत पदाच्या जवळच गेलेला ठरेल. म्हणून आपण ही गोष्ट या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. आणि जेव्हा या तीनही माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाल्या तेव्हा काय गंमत झाली तर ती चौथ्या चरणामध्ये ते म्हणतात की तुका म्हणे आले घरा वैकुंठ सावळे, मला कुठे जायची गरज पडली नाही, किंवा ज्याच्यासाठी हा अट्टहास होता ते सुद्धा मला वेगळं काही करण्याची गरजच पडली नाही, कारण वैकुंठातलं सावळं
माझ्याच घरात येऊन राहिलं. प्रत्यक्ष पांडुरंगच मुळात आमच्या घरातच येऊन राहिला आणि म्हणून मला तर विशेष प्राप्त झालंच, पण सोबतच ते तुम्हालाही विशेष प्राप्त झालं पाहिजे या अट्टहासाने जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःची काय भूमिका होती ही तर सांगितलीच, पण आपणही जर जगद्गुरु तुकोबरायांना थोडं जरी मानत असू तरी किमान सोन्या आणि मातीच्या संदर्भाने, मोह आणि आशाच्या संदर्भाने आणि मुंगी आणि रावाच्या अनुषंगाने आपण या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शांतपणे समजून घेतल्या. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. रामकृष्ण हरी.